बरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. पहिलाच बॉल खराब बॉल पाहायला मिळतोय वाईट बॉलचा. यस पंचा हा बॉल सेफ आहे का? यस बॉल आहे. तर यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डेडिकेट केलाय योगेश देवरे यांनी की माझ्या टीम मधील खेळाडू अगदी सतीश जांगळे यांचे बंधू आहेत संतोष आणि त्यांना आपण हा पुरस्कार देतोय. वेल प्लेड, चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि 500 रुपयाचा पुरस्कार तो देखील देताय का? यस अगदी मोठ्या मनाचा राजा माणूस आहे योगेश. तो दिला तरी चालेल परंतु ती तुझी मेहनत आहे मित्रा, ती तूच घे. 500 रुपयांचं पारितोषिक देखील आम्ही त्यांना देतोय. लगातार 3 चौकार त्यांनी ठोकले आणि आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज योगेश देवरे यांना मी देणार आहोत. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. त्याचबरोबर 500 रुपयांचा पुरस्कार देखील आम्ही बहाल करतोय योगेश केरेकर यांना. आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्या शुभ हस्ते आम्ही तो पुरस्कार दिलेला आहे. लागोपाठ 2 चौकार आलेले आहेत विक्की चोरगे यांच्या बॅट मधून. याही मॅच मध्ये विक्की चोरगे यांना संधी चालून आलेली आहे की 500 रुपये कमवण्याची, कारण प्रत्येक खेळाडूला 3 चौकार आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्या माध्यमातून 2 चौकार आलेत. आणखीन एक चौकार आला तर नक्कीच मात्र विक्की चोरगे यांना देखील तो प्राइज मिळाला जाईल. ओहो, आणि लगातारचा 3रा चौकार विक्की चोरगेच्या बॅट मधून आलाय. आता मानसिंग शेठ देवरे यांना आणखीन 500 ची नोट आपल्या पॉकेट मधून बाहेर काढावी लागेल. थँक्यू सो मच. पहा अगदी लगातार 3 चौकार आलेले आहेत विक्की चोरगे यांच्या बॅट मधून आणि आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्या माध्यमातून 500 रुपये लगे लोक आमच्यापर्यंत जमा देखील झालेत. थँक्यू सो मच दादा. खरोखर तुम्ही खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्याचं काम नक्कीच करताय. यस त्याचबरोबर पहा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स अगदी मुंबई परिसरामध्ये हे ज्वेलर्स आहे. ते देखील कातवडी लोटेकर या गावातील एक आक्रमक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. उद्योजक आहेत प्रवीण दादा घाग यांच्या माध्यमातून देखील अगदी दहिवड गावामध्ये जे मंदिर बांधण्यात आलंय त्या मंदिरासाठी देणगी आलेली आहे 551 रुपयांची. दहिवडकर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रवीण दादा घाग कातवडी लोटेकर या गावचे सुपुत्र आहेत, उद्योजक आहेत. श्री सिद्धिविनायक ज्वेलरचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दहिवड गावामध्ये जे ज्योतिबा देवाचं मंदिर बांधलं जात आहे त्या बांधकामासाठी मात्र 551 रुपयांची देणगी आलेली आहे. थँक्यू सो मच प्रवीण दादा घाग साहेब. आपल्या बहुमूल्य देणगीसाठी आम्ही दहिवडकर आपले मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रवीण दादा घाग यांना आम्ही विनंती करतो की आपण जर इथे असाल तर नक्कीच इकडे या. आणखीन एक टोला बिग 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 षटकार. श्रीकांत घोरपडे सेट ऑन फायर.
लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत आणि श्रीकांत घोरपडे हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक, लागोपाठचा तिसरा षटकार आला असता तर नक्कीच 500 रुपये मिळाले असते, परंतु यावेळेला आलेला आहे तो चौकार. 2 षटकार आल्यानंतर जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार आलाय. तब्बल 3 बॉलच्या पाठीमागे श्रीकांत घोरपडे यांनी 16 धावा मात्र गोळा केलेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज अमर आहेत आणि अमर यांच्यावरती चढवलाय हल्ला बोल. फलंदाज श्रीकांत घोरपडे थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल वरती ते हल्ला बोल करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक ऑन साइडला फटका खेचून मारलाय. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा, गेंद गई लंबा चे रणोंग केले षटकार. ओहो, आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, विकेट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव प्राप्त केले या बॉलच्या पाठीमागे. गाठवण टीमचे कॅप्टन गणेश भगत, प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या, काम आहे थोडं. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. 18.00 सरासरीने धावफलकावरती धावफलकावरती जोडलेले आहेत. श्रीकांत घोरपडे यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 23 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि त्यांना चांगली साथ देत असताना विक्की चोरगे यांनी लगातार 3 चौकार ठोकत असताना 17 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 36 धावा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मंगेश अहिरे आलेले आहेत. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर डॉट आलेला आहे. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, क्षेत्रशक्ती ते नाहीये. बॉल वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. बॉल सीमारेषेच्या पार बाहेर 4 धावांसाठी. आटाळी संघाचे कॅप्टन आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. श्रीकांत आयरे आटाळी संघाचे कॅप्टन, प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर थोडीशी मिस बिल्डिंग झाली. त्यानंतर 2 धावा धावफलकावरती मिळालेल्या आहेत. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत.
हा बॉल चांगला होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये, आलेला आहे तो डॉट बॉल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर 42 धावा धावफलकावरती आहेत. परंतु खास करून मी देवकल संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करेन की त्यांनी आत्तापर्यंत एकाही गोलंदाजाने वाईट किंबहुना नो बॉल टाकलेला नाहीये. फटके पडले, मार पडला, परंतु बॉल मात्र चांगले टाकलेत. आणखीन एक फुलटॉसचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मी म्हणेन मंगेश आयरे यांनी काही बॉल चांगले टाकले, काही बॉल खराब टाकले आणि 12 धावा त्यांनी खर्च केले. फुलटॉस बॉल टाकले, ते फुलटॉस बॉल वरती अक्षरशः विक्की चोरगे यांनी चांगली बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्येला मात्र चांगला आलेख निर्माण केलाय. विक्की चोरगेने या मॅच मध्ये 13 बॉलच्या पाठीमागे 25 बनवलेत आणि श्रीकांत घोरपडे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 23 बनवलेत. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली साझीदारी, एक चांगली भागीदारी तुम्हाला या जोडीकडून पाहायला मिळते. चोरगेवाडी टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि A1 जोडी एक चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. शेवटचं षटक, हा देखील फटका ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम घेतले आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 50 धावा. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. चोरगेवाडी या टीमने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामधील आणि शेवटच्या ओव्हरमधील. हा बॉल मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एक धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. यानंतरची मॅच आहे एका बाजूला आयोजक कमिटी, यानंतरची मॅच कोणती असेल? अंबानी विरुद्ध आटाळी असा सामना आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी या. हा फटका आहे दमदार आणि हा आलाय विकी चोरगेच्या बॅट मधून, क्लासिकल नेत्रदीपक षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र इथे वापरलंय आणि खरं तर एखादा खेळाडू ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय त्याला थांबवायचं असेल तर तुम्हाला यॉर्कर बॉल टाकावा लागतो आणि तोच यॉर्कर बॉल रितेश आयरे यांच्या माध्यमातून टाकला गेला. रितेश आयरे संघाचा कॅप्टन आहे, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हाय बॉल सुरेख आहे. या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला, ऑन साइडला फटका खेचत असताना डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. पहिल्या डावामधील शेवटचा हा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला टॉस साठी या आणि शेवटचा बॉल खराब बॉल आहे, पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 59 या अंकावरती. चला टॉस साठी या, विनंती असेल आटाळी संघाचा कॅप्टन आणि अंबानी संघाचा कॅप्टन. दिशा दिले ऑन साइड अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चालला डीप मध्ये, मिस फिल्डिंग दोन्ही पायांच्या मधून, हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा, येतोय तो चौकार श्रीकांत घोरपडे यांच्या बॅट मधून. या 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा आहेत तब्बल 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष असेल देवकोल संघासमोर. 24 बॉल आणि 24 बॉलच्या पाठीमागे 64 धावा बनवायच्या आहेत देवकोल टीमला. त्यानंतर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला असेल
अंबानी संघ त्यांच्या विरुद्ध असेल आटाळी संघ. कास पठार विभागातील दोन्ही तोला मोलाचे हे संघ आहेत आणि या दोन संघांच्या दरम्यान आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय आदरणीय श्री तानाजी वायकर साहेब यांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन करायचा आहे. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया जिथे मात्र टॉस केला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहू शकाल. टॉस का बॉस हे कक्ष आपण पाहताय. खऱ्या अर्थानं दहिवड गावातील ग्रामस्थांनी मात्र आव्हान केलेलं आहे की दहिवड गावामध्ये श्री ज्योतिबा देवाचं मंदिर बांधलं जात आहे. दहिवड गावचं ग्रामदैवत आहे आणि दहिवडकरांनी सर्व क्रिकेट रसिकांना सर्व क्रिकेट खेळाडूंना सर्व क्रिकेट प्रेक्षकांना एक आव्हान केलंय की आमच्या गावामध्ये ज्योतिबा देवाचं मंदिर बांधण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सरळ हाताने छोटी मोठी मदत करा. खरं तर मंदिर बांधकामासाठी देणगी देऊन तुम्ही सांस्कृतिक वारसा जतन करू शकता. मंदिर बांधकामासाठी देणगी देऊन तुम्ही प्राचीन परंपरा टिकवून ठेवू शकता. मंदिर बांधकामासाठी देणगी देऊन तुम्ही सांप्रदायिक सौहार्द वाढवू शकता. हे दहिवडकरांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला सर्वांनी तुम्ही साथ द्या हीच आम्ही अपेक्षा बाळगतो. आतापर्यंत अनेकांनी मात्र चांगल्या प्रकारे देणगी जमा केलेली आहे ते दहिवडकरांना त्याबद्दल त्यांचे थँक्यू आभार देखील. आणि करूया आपण टॉस. कॉल कोण देणार आटाळी की अंबानी? अंबानी संघाचे कॅप्टन सुनील बादापुरे कॉल करतील. कॉल तुम्हाला असा करायचा आहे. एका बाजूला लिहिलेला आहे रॉयल क्रिकेट क्लब दहिवड, दुसऱ्या बाजूला लिहिलं आहे रॉयल क्रिकेट क्लब 2025 किंबहुना दहिवड असा कॉल तुम्हाला करायचा आहे. कॉइन स्पिन. कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्येच असताना दहिवड असा कॉल केला होता ना. मला वाटतं आतापर्यंत अनेक वेळा दहिवड हाच कॉल आलेला आहे. सुनील बादापुरे कॉल तुम्ही मागितला होता दहिवड. टॉस तुमच्या बाजूने आलेला आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहात. बॅटिंग करण्याचाच का निर्णय घेतलाय? कारण आमचे 2 टी शर्ट कमी आहेत. कमिटी फाईन लावणार किंवा आयोजक पण फाईन लावणार त्यामुळे आम्ही बॅटिंग करू. आणि आयोजन खूप छान आहे. त्यांच्याशी त्यांचं करू तेवढं कौतुक खूप कमी आहे. अगदी तुम्ही सरळ सांगून टाकलं की आयोजन खूप चांगलं आहे. त्याच्या पाठीमागे विचारण्यासाठी आता मला काय राहिलेलंच नाहीये. परंतु असोसिएशनचा नियम आहे की तुम्ही एक गाव अकराचं क्रिकेट खेळता. युट्यूबच्या साह्याने ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते आणि ही स्पर्धा चांगल्या दर्जाची व्हावी म्हणूनच असोसिएशन एक नियम आणलेला आहे की कंपल्सरी टी शर्ट हे तुमच्यावरती असणं गरजेचं आहे. अजून 2 टी शर्ट तुमच्या ऑन द वे आहे त्यामुळेच कुठेतरी तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. कुठेतरी धावांचं पेनल्टी वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. विनायक टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? टॉस जिंकला असता तरी आम्ही फिल्डिंगच घेतली असते. मनासारखं घडलेलं आहे. किती धावांपर्यंत थांबवू शकाल समोरच्या टीम मधील? 360चं मैदान आहे त्याच्यामुळं 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे. जेव्हा पण दहिवडची टुर्नामेंट असते तेव्हा 360 ग्राउंड आपल्याला बघायला भेटतं आणि आयोजन तर एक नंबर आहे. मेन म्हणजे ट्रॉफीज खूप चांगले आहे. आत्तापर्यंतच्या एक गाव 11मध्ये 1 नंबर ट्रॉफीज ठेवलेत. अगदी बरोबर आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही ट्रॉफीज आहे आणि प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करते. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देऊया. टॉस मध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलेला आहे. अर्थातच अंबानी टीमने टॉस जिंकल्याचा प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय आटाळी टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया मायक्रोफोन वरती सचिनजी शेडगे सर यांचा. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हा बॉल उडवलाय, उचललाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही हातांचा पिसारा आणि त्या पिसाऱ्यामध्ये बॉलला अडकवलाय. पहिला गडी कोसळलाय देवकल टीमचा. फलंदाज अमर अहिरे बॅक टू डकआउट.
अमर जंगम बाद झालेले आहेत. खरं तर अगदी पहिला विकेट कोसळलेला आहे देवकल टीमचा आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रितेश अहिरे. आणि आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये अगदी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये देवकल टीमच्या माध्यमातून सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं ना तर देवकल गावची रणरागिणी आहे. अर्थातच सुचिता स्वामी हे तुम्हाला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. खरं तर क्रिकेट वरती नितांत प्रेम ज्या रणरागिणीचं आहे जिजाऊंची लेख आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती सुचिता स्वामी ही पाहायला मिळते. आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये ती काम करते. आपल्या गावातील खेळाडूंचं नावं सांगण्यासाठी ती कॉम्बॉक्स मध्ये आलेलं आहे. नितांत प्रेम आणि क्रिकेटची खूप मोठी आवड जोपासणारी ही जिजाऊंची लेख देवकल गावची रणरागिणी सुचिता स्वामी तुम्ही तिला स्क्रीनवरती पाहताय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच मात्र रंगत असताना देवकल टीम पाहताय तुम्ही 2 वरती 1 गडी कोसळलाय. रितेश अहिरे आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉट वरती हा बॉल रिलीज केलाय. नितीन आणि राहुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. फुटाचा बॉल त्याला फक्त दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा मिळाल्या जातील. देवकल टीमला मात्र जिंकायचं असेल ना तर एकेरी आणि दुहेरी धाव घेऊन चालणार नाहीये. मोठमोठे फटके खेळावे लागतील. मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. चौकार षटकार जर आले आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर दोन्ही फलंदाजांचे हात जर खोलले गेले किंवा चांगली बॅटिंग केली तर नक्कीच धावा येतील. एक टप्पा बॉलला पकडलं आणि त्यानंतर मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 5 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता समीकरण हळूहळू देवकल टीम साठी थोडंसं अवघड जाताना पाहायला मिळतंय कारण येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत 59 धावा. 18 बॉल 59 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मेहनत करावी लागेल. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. थोडीशी घाई करा फिल्डिंग करणारी टीम चोरगेवाडी संघ. इथे मात्र क्लीन बोल्ड या उद्ध्वस्त मैदानाच्या आतमध्ये यू मिस आय विल डिपेंडेंटली हिट जो हुकला तो संपला क्रिकेटर राजा फलंदाज त्रिपुराची रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी फ्रंट फुटला आले होते त्यानंतर पहा बॉल टप्पा पडला आणि त्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज राहुल देखील माघारी परतले जातात. एका बाजूने विकेटची पडझड होताना पाहायला मिळते. एखादा पत्त्याचा बंगला जसा बांधावा आणि तो कोसळावा तशा मात्र देवकल गावच्या टीमच्या विकेट मात्र कोसळताना पाहायला मिळत आहेत. 5 वरती 3 अशी खराब परिस्थिती मी म्हणेन देवकल टीमचे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मंगेश आलेले आहेत. तो देखील एक नामांकित खेळाडू आहेत. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीमधून बाहेर काढायचं असेल तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे संकटांवरती मात करणं आणि संकटांवरती मात तुम्हाला कराव्या लागतील. संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतं. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये निखिल आलेले आहेत आणि निखिलने परफेक्ट यॉर्करचा कहर मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. 6 वरती 3 या बॉलला उचललाय
परंतु उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतायत, परंतु बाउंड्री लाईन जवळ बॉलला अडवलाय. एकतर्फी मी म्हणेन नितीन अहिरे मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी आक्रमण करतायत, परंतु आक्रमणांना यश येत नाहीये कारण थोडीशी ताकद कमी पडते मी म्हणेन नितीनची. हो, हा फटका चांगला आहे, परंतु या वेळा क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा खूप मोठी चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एखाद्या खेळाडूला तुम्ही किती वेळा जीवनदान देणार? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, परंतु ह्या खेळाडूला मात्र जास्तच वेळा जीवनदान मिळालंय. 10 रना धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला गेले, पंच केलाय, कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवले क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने या बॉलला फील्ड केलं जाईल. फेकी केले तोपर्यंत इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये मंगेश देखील माघारी जाईल. एक विकेट निघून चालले. तू चल मैं आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा अगदी डीप मिड विकेट रिजन मधून नॉन स्ट्राईकला फेकी केली. अचूक फेकी, गोलंदाजाने बॉलला कनेक्ट केला आणि तिथे यष्ट्यांचा वेध घेतला. धक्का क्रमांक 3, धक्का क्रमांक 4 देवकल टीमला लागलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत दाखल झाला. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. आता भलं मोठं आव्हान अजूनही बाकी आहे आणि ते पेलायचं असेल तर नक्कीच देवकल टीमच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. मी सातत्याने चर्चा केली की 12 बॉलच्या पाठीमागे अजूनही धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 51. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक इथे शॉर्ट फाइल्डिंग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक निखिल येथील बॉल खाली त्यांनी पकडलाय. आणखीन एक चांगला झेल. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना देवकल संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. बॅकफुटला ढकललाय. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले. गोलंदाजांचा तिकड मारा सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार अंतर्गत रॉयल क्रिकेट क्लब दहिवड व नव तरुण क्रांती मंडळ दहिवड आयोजित रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला आलेला आहे आणि पर्व क्रमांक 1, पर्व क्रमांक 2, पर्व क्रमांक 3 आणि पर्व क्रमांक 4 कोणत्या क्रीडांगणावरती पार पडत असेल दहिवडगावच्या माध्यमातून तर ते क्रीडांगण आहे दी.बा. पाटील क्रीडांगण कामोटे. खरं तर 360चं मैदान आहे आणि प्रत्येक वर्षी 360चं मैदान उपलब्ध करण्यासाठी दहिवड गाव खऱ्या अर्थानं माहीर देखील आहे आणि आज 360चं मैदान खेळाडूंसाठी त्यांनी उपस्थित केलेला आहे. हा बॉल चांगला आहे. अगदी गुडलँड स्पॉट वरती हा बॉल रिलीज केला. विकी चोरगे अप्रतिम बॉलिंग करतात. ज्यावेळेला त्यांच्या हातामध्ये बॅट होती त्यावेळेला बॅटिंग चांगली केली. आता त्यांच्या हातामध्ये बॉल आहे. बॉलिंग देखील ते चांगली करताना पाहायला मिळत आहेत. या बॉलच्या पाठीमागे व्हेरिएशन पाहायला मिळालं परंतु टप्पा खराब होता. बॉलची फेकी चांगली होती आणि हा बॉल आलेला आहे तो वाईड बॉल. हा बॉल चांगला आहे. बॅटचा किनारा लागलाय. विकेट किपरने आणखीन एक चांगला कॅच पकडलाय आणि खरं तर त्याचबरोबर दहिवड ग्रामस्थ मंडळ दहिवड या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री विठ्ठल महादेव देवरे यांचा चिरंजीव अगदी प्रेम विठ्ठल देवरे
यांचा शुभविवाह खऱ्या अर्थानं 13/2/2025 वार गुरुवार 4:07 या शुभमुहूर्तावरती आयोजित केलेला आहे आणि स्थळ आहे विवाह स्थळ साई आशीर्वाद मंगल कार्यालय आरफळ फाटा सातारा लोणंद रोड ताजी सातारा. अगदी दहिवड गावचे अध्यक्ष आहेत विठ्ठल महादेव देवरे यांनी मात्र सर्व क्रिकेट रसिकांना सर्व क्रिकेट प्रेमिकांना आणि सर्व संघांना आणि सर्व खेळाडूंना एक आव्हान केलंय की माझा चिरंजीव प्रेम यांचा शुभविवाह साई आशीर्वाद मंगल कार्यालय आरफळ फाटा सातारा लोणंद रोड या ठिकाणी 13/2/2025 4:07 आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्वांनी त्या विवाहस्थानी उपस्थित राहून आमच्या चिरंजीवाला मात्र शुभाशीर्वाद द्यावे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना सर्व क्रिकेट रसिकांना त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि ही पत्रिका त्यांनी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत कमिटी आहे त्यांना मात्र त्यांनी सुपूर्द केलेले आहे. थँक्यू सो मच. तर जाऊया मॅचच्या दिशेने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. सहा बॉल 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे अजूनही. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉलवरती मेजवानी उपलब्ध झाली होती परंतु बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीयेत. आलेला आहे तो डॉट बॉल. एक धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. आता 5 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना चोरगेवाडी टीमने मात्र चांगली धावसंख्या धावफलकावरती लावले आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना संघ देवकल अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळाला. 64 धावांचा पाठलाग करत असताना एका पाठोपाठ एक विकेट निघून गेले आणि पूर्णपणे संघ बॅकफुटला ढकलला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच घेण्यासाठी धावत आले बाबा आणि बाबाने पकडले ही कॅच. आनंदने मात्र सर्वाधिक मोठी धावसंख्या केलेली आहे देवकल टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. हा बॉल अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता आणि याही बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव प्राप्त झाले. या मॅच मधील मी म्हणेन हवा निघून गेले. एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळाले आणि हा सामना मी म्हणेन आता जवळजवळ चोरगेवाडी टीमने मात्र आपल्या बाजूने खेचून आणलाय आणि या मॅच मधील हवा मात्र त्यांनी काढून टाकले. हाई बॉल डॉट येतोय. आता शेवटचा बॉल असेल आणि हा सामना 36 धावांनी जिंकलेला आहे तो म्हणजे चोरगेवाडी या टीमने. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.